व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मराठी वाइब आर्ट या चॅनलवर तुम्ही नवा असाल तर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा। नवनाथ ही संकल्पना हिंदू धर्मातील विशेषतः नाथ संप्रदायातील 9 महान योगी, सिद्ध किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांना सूचित करते। नव म्हणजे 9 आणि नाथ म्हणजे स्वामी किंवा रक्षक। या 9 नाथांना भगवान विष्णूच्या नवनारायणांचे अवतार मानले जाते, ज्यामुळे त्यांचे पौराणिक महत्त्व आणि दैवी अधिष्ठान सिद्ध होते। सृष्टीमध्ये धर्म आणि सत्य टिकवून ठेवण्यासाठी तसेच योगमार्गाचा प्रसार करण्यासाठी कलियुगाच्या प्रारंभी नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले असे मानले जाते। नवनाथांचे मुख्य उद्दिष्ट योगसाधना, तपश्चर्या आणि आत्मज्ञानाच्या मार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे हे होते। नाथ संप्रदायाची उत्पत्ती भगवान शिव आणि शक्ती यांच्या एकात्मतेवर आधारित आहे। या पंथाचे प्रमुख दैवत भगवान शिव आहेत, ज्यांना आदिनाथ म्हणून ओळखले जाते। नवनाथांचे मूळ गुरु आदिनाथ म्हणजे शिवच मानले जातात। तसेच या परंपरेतील अनेकांना साक्षात दत्तात्रेयांकडून दीक्षा मिळाली होती। नाथ संप्रदायाचा दत्त संप्रदायाशी निकटचा संबंध जुळतो। नाथ परंपरा अंदाजे 9व्या ते 11व्या शतकापासून अस्तित्वात असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे। प्रचलित यादीनुसार 9 नाथयोगी म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ। या 9 नाथांपैकी मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांना नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून विशेष महत्त्व दिले जाते। मच्छिंद्रनाथ हे नवनारायणांपैकी कवी नारायणांचे अवतार होते। त्यांना साक्षात दत्तात्रेयांनी दीक्षा दिली होती आणि ते संप्रदायाचे पहिले मानवी गुरु ठरले। मच्छिंद्रनाथांनीच नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि योगमार्गाचे महत्त्व प्रतिपादन केले। गोरखनाथ हे नवनारायणांपैकी हरिनारायणांचे अवतार मानले जातात आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते। गोरखनाथांनीच संप्रदायाला नावारूपाला आणले आणि हठयोग परंपरेचा विस्तार केला। त्यांचे प्रमुख जागृत स्थान गुजरातमधील गिरनार पर्वतावर आहे। गहिनीनाथ हे नवनारायणांपैकी करभाजन नारायणांचे अवतार होते। त्यांचे गुरु गोरखनाथ होते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सिद्धावस्था प्राप्त केली। गहिनीनाथांनी योगमार्गासोबतच भक्तीचाही प्रसार केला। जालिंदरनाथ हे अंतरिक्ष नारायणांचे अवतार असून त्यांना जानपीर म्हणूनही ओळखले जाते। त्यांचे गुरु दत्तात्रेय होते। जालिंदरनाथांचे जागृत स्थान महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील गर्भगिरी येवलवाडी येथे आहे, जे भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते। कानिफनाथ हे नवनारायणांपैकी प्रबुद्ध नारायणांचे अवतार होते। त्यांना नाथपंथाची दीक्षा त्यांचे गुरु जालिंदरनाथ यांनी दिली होती। कानिफनाथांचे समाधी मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे आहे। दरवर्षी रंगपंचमीला येथे मोठी यात्रा भरते। भर्तरीनाथ हे नवनारायणांपैकी द्रुमिल किंवा ध्रुवमीन नारायणांचे अवतार होते आणि त्यांचे गुरु दत्तात्रेय होते। भर्तरीनाथ मूळचे उज्जैनचे राजा होते, परंतु वैराग्य धारण करून त्यांनी नाथ संप्रदायात प्रवेश केला। रेवणनाथ हे नवनारायणांपैकी चमस नारायणांचे अवतार होते। त्यांनाही साक्षात दत्तात्रेयांकडून योगमार्गाची दीक्षा मिळाली होती। रेवणनाथांचे स्थान महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वीट येथे आहे। नागनाथ हे नवनारायणांपैकी आविर्होत्र ऐरहोत्र नारायणांचे अवतार होते। त्यांचे गुरुही दत्तात्रेय होते। नागनाथांचे समाधी स्थान लातूर जिल्ह्यातील वडवाळ ग्रामी आहे। हे स्थान नाथभक्तांमध्ये विशेष आदरणीय आहे। चरपटीनाथ हे नवनारायणांपैकी पिप्पलायन नारायणांचे अवतार होते आणि त्यांनाही दत्तात्रेयांनी दीक्षा दिली होती। चरपटीनाथ यांच्या तीर्थाचा उल्लेख चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ असा आहे। नवनाथांच्या लीला, जन्मकथा आणि चमत्कारांचे सविस्तर वर्णन करणारा प्रमुख ग्रंथ म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार हा होय। हा ग्रंथ धुंडीसूत मालू नरहरी यांनी शके 1741 ईस 1719 मध्ये लिहून पूर्ण केला। हा ग्रंथ आजही नाथ संप्रदायातील साधकांचा मुख्य आधारस्तंभ आहे। या ग्रंथाचे पारायण करणे हे नाथ संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। नवनाथ भक्तिसार ग्रंथात नवनारायणांनी अवतार कार्य संपल्यावर ज्या ठिकाणी वास केला त्या स्थानांची माहिती उपलब्ध आहे, ज्यामुळे या तीर्थस्थानांना विशेष महत्त्व प्राप्त होते। नवनाथांनी केवळ योगमार्गाचाच नव्हे तर त्याग, भक्ती आणि समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला। त्यांची शिकवण आजही अनेकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। त्यांचा पंथ अवधूतमत किंवा सिद्धमत म्हणूनही ओळखला जातो। नवनाथांनी अनेक चमत्कार केले आणि भक्तांच्या समस्या दूर केल्या अशा कथा सर्वत्र प्रचलित आहेत। त्यांच्या कृपेमुळे लोकांना भौतिक आणि आध्यात्मिक शांतता प्राप्त होते अशी नाथभक्तांची श्रद्धा आहे। नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्राचीन आध्यात्मिक पंथ असून त्याचा पाया या 9 सिद्धांनी घातला। त्यांनी दिलेले योग आणि साधनेचे ज्ञान आजही उपयोगी ठरते। नवनाथांच्या चरित्रातून आपल्याला निस्वार्थ सेवा आणि कठोर तपश्चर्येचे महत्त्व शिकायला मिळते। अखेरीस नवनाथ हे केवळ 9 योगी नसून ते धर्म आणि अध्यात्माचे रक्षक तसेच साधनेच्या मार्गावर चालणाऱ्यांसाठी 9 प्रेरणास्रोत आहेत। त्यांच्या कार्यामुळे नाथ संप्रदाय आजही अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे।